आणि अचानक मला पुण्याला निघावं लागलं. ते कशासाठी पुढे सांगते. त्याआधी असं तुमच्यासोबतही होते का मला नक्की कमेंट करून सांगा. जायचं त्या दिवशी सगळी कामं आठवतात आपल्याला. त्यापूर्वी भैय्यांनी आंबे आणले होते आणि पूर्ण घरभर आंब्याचा छान गोड सुगंध पसरलेला होता. आणि त्यात आई आणि आजीची पण गडबड की देवांसाठी पण धोंडे वगैरे बनवायची. त्यात माझी बॅग पॅकिंग आणि त्यातल्या त्यात सासूबाईंचा पण बड्डे होता. सो मला सासरी पण जायचं होतं. परत आईकडे येऊन माझी बॅग पॅक वगैरे पण करायचा होता. म्हणजेच पूर्ण गोंधळच होता. मी ज्या दिवशी निघायचं त्या दिवशी मग सासूबाईंचा केक कटिंग वगैरे केला. सगळ्यांसोबत छान छान गोड गोड फोटो वगैरे काढले आणि सुंदर हे मोमेंट असे कॅमेऱ्यामध्ये पण कॅप्चर केले. देन सगळं करून आम्हाला निघायला झाली संध्याकाळ. सो मग छानपैकी मस्त प्रवास सुरू झाला आमचा. एकदम छान झाला. एन्जॉय करत होतो. रिद्धू पण खूप एन्जॉय केली. ॲक्च्युली मला राहायचं होतं थोडे दिवस, बट एका कामासाठी निघालो होतो. ते काय मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगते. आणि आमचा प्रवास एकदमच छान होता आणि पहाटे 4:30 वाजता आम्ही पुण्याला पोहोचलो. सो बाय, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.